नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया एप्रिल 2024 मासिक राशी भविष्य. तूळ राशी. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना उत्तम आहे. धनप्राप्तीच्या उद्देशाने तुमचे प्रयत्न महिन्याच्या सुरुवातीपासूनच असतील, कारण खर्च अधिक होणार आहे. विदेश जाणाऱ्या लोकांचा खर्च तर वाढेल, परंतु तुम्ही विदेशात जाऊ शकता. तथापि द्वादश भावात बसलेले केतूच्या कारणाने काही व्यत्यय नक्कीच येतील. परंतु यात्रेवर जाण्याच्या आधी आपले डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करून घ्या. विद्यार्थ्यांना शिक्षणात काही समस्या होईल, ज्यामधून बाहेर निघण्यास महिन्याचा पूर्वार्ध वेळ लागेल. मासिक राशी भविष्य 2024 अनुसार तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी एप्रिल महिन्याची सुरुवात थोडी कमजोर आहे. तुमचे खर्च प्रमाणापेक्षा अधिक वाढताना दिसतील, जे तुमच्या चिंतेचे कारण बनतील. यामुळे तुम्हाला मानसिक तणावही वाटेल आणि तुम्हाला वाटेल की कसेही करून याला काबू केले पाहिजे. प्रेमसंबंधात महिन्याची सुरुवात तणावपूर्ण राहणार आहे, म्हणून खूप सावधान राहा. कुठे असे नको व्हायला की तुमचे नाते बिघडेल. वैवाहिक जीवन घालवणाऱ्या जातकांसाठी महिना चांगला राहील. तुम्हाला काही उत्तम परिणामही मिळतील आणि तुमच्या जीवनसाथीचे सहयोग प्राप्त होतील. तथापि अधूनमधून काही वाद होऊ शकतात. उपाय. तुम्ही श्री सूक्तचा पाठ केला पाहिजे. वृश्चिक राशी. हा महिना वृश्चिक राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला पोट संबंधित गंभीर आजार होऊ शकतात. जर तुम्ही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल केला नाही तर आजारी होऊ शकता. कमाई चांगली होण्याच्या कारणाने तुमचा स्वाभिमान वाढलेला राहील. धर्मकर्माच्या कामात मन लागेल. घरात शांतता राहील. यामुळे कौटुंबिक जीवन काहीसे तणावात असेल. कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडू शकते. आर्थिक रूपात आव्हानांनी भरलेले राहील. कमाई तर चांगली होईल, मात्र खर्चही अधिक होतील. तसेच आरोग्यही पीडित होईल, त्यावरही खर्च होऊ शकतो. म्हणून सावधानी ठेवणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात यश मिळेल. नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. व्यापार करणाऱ्या जातकांनाही उत्तम लाभ होईल. विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उपाय. शनिवारी काळ्या तिळाचे दान केले पाहिजे. धनु राशी. कार्यक्षेत्रात चढ उताराची स्थिती राहील, परंतु व्यापार अनुकूल स्थितीमध्ये राहील आणि तुम्हाला आनंद अनुभवायची संधी मिळेल. स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्याही स्वास्थ्य समस्या असण्याची शक्यता आहे.
म्हणून त्यांचेही स्वास्थ्य संबंधित समस्याकडे लक्ष द्यावे लागेल. विदेशी यात्रेची शक्यता खूप कमी आहे, परंतु प्रयत्न करू शकता. कुटुंबातील सदस्य विदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकतो. या महिन्यात तसे यात्रा होण्याचे योग अधिक असतील. प्रेमसंबंधासाठी वेळ अनुकूल राहील. महिन्याचा उत्तरार्ध काहीसा कमजोर आहे, तर वैवाहिक संबंधात चढ उताराच्या व्यतिरिक्त प्रेम कायम राहण्याची शक्यता दिसत आहे. कुटुंबातील लोकांचा हस्तक्षेप तुमच्या निजी जीवनात थोडी समस्या उत्पन्न करू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. आपली प्रतिभा चमकवण्याची संधी घ्या आणि खूप मेहनत करा. यामुळे तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. आर्थिक लाभही होईल आणि तुमची आर्थिक स्थिती अनुकूल होईल. उपाय: तुम्ही एक उत्तम गुणवत्तेचा पिवळा पुखराज रत्न गुरुवारी सोन्याच्या मुद्रिकेत जडवून आपल्या तर्जनी बोटात धारण केला पाहिजे. मकर राशी. एप्रिलचा महिना मकर राशीमध्ये जन्म घेणाऱ्या जातकांसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, परंतु कार्यक्षेत्रात आपल्या सोबतच्या कर्मचारीपासून सावध राहा. जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचे योग बनतील. तुमचे करिअर असो किंवा निजी जीवन, बऱ्याच गोष्टी चांगल्या राहतील, जे तुम्हाला आराम आणि आनंद प्रदान करतील. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या प्रती उत्तम फळ मिळेल. व्यापार करणाऱ्या जातकांनाही लाभाचे योग बनतील. कौटुंबिक जीवनातही तसे तर संतुष्टी भाव राहील. कुटुंबातील लोक मिळून मिसळून राहतील, परंतु मधून मधून वादविवादाची स्थिती होऊ शकते. प्रेमसंबंधात अनुकूल वेळ राहील. तुम्ही आपल्या प्रियतमला आपल्या मित्रांसोबत भेट करवून देऊ शकता. वैवाहिक संबंधात तणाव वाढू शकतो, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे अनुकूल परिणाम होण्याची शक्यता कायम राहील. विदेशात जाण्यात काही समस्या समोर येतील, परंतु काही प्रयत्नानंतर विदेशात जाणेही सहज होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात काही कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. उपाय: शनिवारी श्री शनी चालीसाचा पाठ नक्की करा. कुंभ राशी. शनी आणि मंगळ महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्या राशीमध्ये विराजमान राहतील. यामुळे स्वास्थ्य समस्या चिंतित करू शकतात. तुमचा स्वभाव विचित्र राहील. तुम्ही लवकर इरिटेट व्हाल आणि तुम्हालाही वाईट बोलण्यात किंवा वाद घालण्यात तुम्ही मागे हटणार नाही, परंतु यामुळे समस्या येऊ शकतात. कौटुंबिक जीवनातही तणाव वाढेल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबतही चांगले वर्तन करणार नाही, ज्याचा प्रभाव घराच्या शांततेवर पडू शकतो. भाऊ बहिणींचे सहयोगाची स्थिती कायम राहील. यामुळे तुम्हाला लाभ होईल.
प्रेमसंबंधात या महिन्यात नवीन प्रगती होण्याची शक्यता आहे. तर वैवाहिक जीवनासाठी हा आव्हानात्मक वेळ राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला आणि तुमच्या जीवनसाथीला संयम आणि कार्य करावे लागेल. तेव्हाच तुम्ही आपल्या नात्याला चांगल्या प्रकारे सांभाळू शकाल. करिअरमध्ये चढ उताराची स्थिती असूनही प्रगती होण्याचे योग बनतील. महिन्याचा पूर्वार्ध अनुकूल राहील. काही समस्या समोर येऊ शकतात. विद्यार्थ्यांना मेहनतीनंतरच यशाची अपेक्षा केली पाहिजे. उपाय: महाराज दशरथ कृत श्री नील शनी स्तोत्राचे पाठ केले पाहिजेत. मीन राशी: महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्याच राशीमध्ये राहू आणि सूर्यग्रहणाचे योग बनतील, जे तुमचा व्यवहार, तुमच्या शारीरिक स्वास्थ्य आणि तुमच्या वैवाहिक जीवनाला नकारात्मक रूपात प्रभावित करू शकते. द्वादश भावात शनी आणि मंगळच्या दुष्प्रभावाने पीडित होण्याच्या कारणाने वैवाहिक जीवनात बाधा येऊ शकतात. जीवनात समस्यांना जन्म देऊ शकते आणि आर्थिक आव्हानांचे कारण बनू शकते. तथापि, महिन्याचा उत्तरार्ध अपेक्षाकृत अनुकूल राहण्याने तुम्ही या परिस्थितीतून बाहेरही निघू शकता. विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल आणि जर तुम्ही यासाठी तयार आहे तर यश नक्कीच मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना अनुकूल परिणामांची प्राप्ती होईल. व्यापार करणाऱ्या जातकांना सांभाळून राहावे लागेल. काही आव्हाने तुमची वाट पाहत आहेत, जी फायद्याचीही असू शकतात. कौटुंबिक जीवनात तुम्ही तणावानंतर चिंता कमी होईल. विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. यामुळे तुम्हाला आनंद होईल. राशी भविष्य 2024च्या अनुसार हा महिना मीन राशीतील जातकांसाठी मध्यम स्वरूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून काही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे, जे विशेष करून आर्थिक आणि शारीरिक रूपात जीवनात समोर येऊ शकतात. उपाय: बुधवारी संध्याकाळच्या वेळी काळे तीळ दान केले पाहिजेत. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.